एखादा दारुडा माणूस पूर्णतः दारू पिऊन येऊन त्यानं जर व्यसनमुक्तीवर व्याख्यान दिलं तर त्या व्याख्यानाकडे आपण कसं बघचाल? एका प्रवासी महिलेनं बसमध्ये असताना एस टीमध्ये असताना तुम्हाला एक फोन केला. का केला, कशासाठी केला आणि काय केलं? की दुनिया जरी विरोधात गेली, कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब जरी तुम्ही संपवले असतील तर त्याच ताकदीचा दुसरा माणूस मी तुमच्यासमोर उभा केल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. पुन्हा एकदा ओमप्रकाशजींना जनतेनं का निवडून द्यावं? खास जरी असला तर तो आम लोकांसाठी तो मुहूर्त कधी लागणार आहे? खपटाच्या आड. जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आपला मोबाईल जगजाहीर करणारा देशातला पहिला खासदार. इतकंच नव्हे तर तुम्ही केव्हाही फोन करा तो धावून येणारा असा शिवसेनेचा खंदा शिवसैनिक. आणि ज्यावेळी शिवसेनेत फाटाफूट झाली तेव्हा उद्धव ठाकरेंची साथ न सोडणारा निष्ठावंत शिवसैनिक, अर्थातच धाराशिवचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर. आणि तेच आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सरकारनामातर्फे आपलं हार्दिक स्वागत. तुम्हाला सगळ्यांना सरकारनामाच्या प्रेक्षकांना मी सस्नेह जय महाराष्ट्र करतो. आणि बऱ्याच दिवसापासून आपलं चाललं होतं, मला वाटतं आज तो मुहूर्त लागला. एक्झॅक्टली. आणि खरं म्हणजे जी तुमची ओळख आहे की फोन केल्यानंतर तुम्ही उचलता त्याचा प्रत्यय देखील मी घेतलेला आहे. आणि तुम्ही खरंच धाराशिववरून आमच्या स्टुडिओमध्ये आलेला आहात. तर अर्थातच खरं म्हणजे आत्ता पाहिलं तर शिवसेनेची दोन शकलं झाली, फाटाफूट झाली. नंतर बरेच जण तिकडे एकनाथ शिंदेंकडे गेले. पण एकमेव म्हणजे जे काही 6-7 खासदार उरले त्यातला असा धाराशिवचा खमक्या, ज्याला उद्धव ठाकरे वाघ म्हणतात, तो मात्र कायम ठाकरे साहेबांसोबतच राहिलेला आहे. तर पहिल्यांदा मला हाच प्रश्न पडलाय की त्या शिवसेनेकडे म्हणजे शिंदे गटाकडे आज मराठवाड्यात एक खासदार आहे, 10 आमदार आहेत. पण तुमच्या विरोधात उमेदवार उभं करायला अजूनही त्यांच्या जोर बैठका मुंबईमध्ये चालू आहेत. नेमका काय दरारा काय राजे निंबाळकरांचा? सगळ्यात महत्त्वाचं, लोकप्रतिनिधी हा जनतेसाठी असतो. आणि एकदा का तो त्या पदावर बसला की मग त्याचं काम करायची जी पद्धत असते ती बदलते. मला वाटते मी ह्या सगळ्या निवडणुका लढवत असताना मी प्रायोरिटी पहिल्यांदा लोकांना देतो. आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मी माझ्या राजकीय जीवनात काम करत असताना माझा स्वतःचा कुठलाच व्यवसाय मी बघत नाही. माझा 24 तास ते 24 तास वेळ हा सामान्य लोकांसाठी आहे. आणि मला वाटते आपण जर सामान्य लोकांसाठी सारखं उपलब्ध असू, कंटिन्यू उपलब्ध असू, त्यांना जेव्हा कधी अडचण येईल तेव्हा त्यांना हाक मारल्याच्या नंतर त्या संकटाच्या काळात ओढ येणारा जर कोण माणूस असेल तर मला वाटते सामान्य लोक ती कधीही विसरत नाहीत. आणि त्या पद्धतीनंच मला वाटतं मी कुठलीही गोष्ट करत असताना हृदयापासून करतो, बाय हार्ट करतो. उगीच काहीतरी करायचंय म्हणून किंवा काहीतरी दाखवायचं म्हणून ही माझी भूमिका नसते. त्याच्यामुळं जी गोष्ट आपण मन लावून आणि हृदयापासून करतो ती मला वाटते अतिशय चांगल्या पद्धतीने होती. आणि त्याचाच प्रत्यय आहे की सामान्य माणसाला नेहमी आमदार असेल, खासदार असेल, त्याचं एक वेगळं वावडं असतंय की बाबा म्हणजे त्याचा मोठेपणा त्याने तयार केलेला असतो. एक वलय असतं. अगदी अगदी म्हणजे त्याचं ते सगळंच आलं मग त्याच्यात. पण मला वाटतं ते काय मी ठेवलं नाही की आम्ही खासदार असू, आमदार असू, तुमच्यामुळं आहेत आणि तुमच्यासाठी आहेत. मला वाटतं ही भावना त्या सामान्य माणसाच्या मनात निर्माण केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, समजा आपण एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला किंवा लोकप्रतिनिधीला किंवा मंत्र्याला फोन लावत असताना एक प्रकारचं दडपण असतं आपल्यावर. मला वाटतं तसंच दडपण ग्रामीण भागातल्या सामान्य लोकांचं पण त्याच्या लोकप्रतिनिधीला म्हणजे त्याच्या खासदाराला, त्याच्या आमदाराला, जिल्हा ह्याच्यावर एक दडपण असतं सामान्य माणसाचं. मला वाटतं त्यांच्यामध्ये मिसळून मी ते 100% संपवून टाकलं की मी म्हणजे काय वेगळा नाही, मी तुमच्यासाठीच आहे, तुमच्यापैकीच एक आहे. मी निवडणुकीत नेहमी म्हणायचं की ओमराजे दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे असं समजा. त्यावेळेस लोकांना कदाचित वाटलं असेल की ह्यांना मताची गरज आहे म्हणून म्हणतायत. पण मी ते नातं अखंड 5 वर्ष जपलंय. मी तेव्हा पण सांगितलं होतं की फक्त आजच मतदानापुरतं नाही तर मतदान झाल्याच्या नंतर सुद्धा ओमराजे हा तुमच्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणेच राहील. आणि जेव्हा कधी कुठली अडचण पडेल तेव्हा स्वतःच्या मुलाला, स्वतःच्या नातवाला, जितक्या अधिकारानं, स्वतःच्या भावाला जितक्या अधिकारानं तुम्ही काम सांगू शकता तितक्या अधिकारानं ह्या ओमराजेला सांगू शकताल. आणि ते मी तंतोतंत 5 वर्ष अखंडपणे पाळलंय. नक्कीच. आणि मला वाटतं त्याच्यामुळंच कसं आहे, सामान्य माणसामध्ये आपल्याबद्दल जर चांगली भावना निर्माण झाली तर ते कोण काढू शकत नाही. शेवटी सामान्य माणसं आणि लोकशाहीमध्ये लोक ही फार मोठी ताकद असते. कदाचित त्या गोष्टीची भीती पुढच्या लोकांना आली असेल कदाचित. म्हणजे मला एक आणखी असा एक प्रश्न पडला, म्हणजे ज्यावेळी तुमच्यावर एक मोठं संकट आलं होतं आणि त्यावेळी स्वतः बाळासाहेबांनी की तू माझ्या मुलासारखा आहेस असं म्हटलं. आणि वयाच्या 26व्या वर्षी
तुम्हाला निवडणूक रिंगणात उतरवलं 2009ला आणि तुम्ही आमदार देखील झालात. नंतर उद्धव ठाकरेंनी देखील तोच विश्वास ठेवला. 2019ला तुम्हाला 10 वर्षांनी म्हणजे 36व्या वर्षी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवलं, तुम्ही खासदार झालात. म्हणजे आमदार खासदार ही बाब वेगळी आहे. आपण हा राजकारणाचा विषय सोडूयात, पण ठाकरे घराणं आणि राजे निंबाळकर घराणं यांच्यातली जी नाळ जोडली गेली ती कशी जोडली गेली? नाही, अगदी खरं आहे. मुळात तुम्हाला खरं सांगतो की मी अनेक राजकीय लीडर्स बघितले, पण उद्धवजी बाळासाहेब खरं राजकारणी माणसं नाही आहेत. ते समोरच्या माणसाचा विचार करतात, त्याच्या भावनेचा विचार करतात, त्याच्या भावनेचा आदर करतात, अशी ही सगळी मंडळी आहेत. आपल्या माहितीसाठी 3 जून 2006 रोजी माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची कळंबोलीला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या हत्यामागं कोण आहे त्याचा तपास त्या ठिकाणी चालू आहे. मला वाटतं केस पण ती आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. पण मग तशा परिस्थितीमध्ये मला राजकारणाचं न माहीत असणारा एक युवक, मला खरं राजकारणात यायची भावना का तयार झाली? मी राजकारणाचा अतिशय द्वेष करणारा म्हणजे मला हेच म्हणायचं की इंजिनियरच्या वाटेवर असलेला अगदी आज सर्वसामान्यांचा नेता कसा काय? अगदी अगदी मी कधी आयुष्यात विचार केला नव्हता की आपल्याला, जरी माझे वडील राजकीय जीवनात होते, पण मी कधी विचार केला नव्हता की आपल्याला हे पॉलिटिकल करिअर करायचे म्हणून. माझ्या वाटा वेगळ्या होत्या. पण ज्यावेळेस माझ्या वडिलांना संपवलं गेलं, मग त्याचं कारण काय होतं? तर कारण इतकंच होतं की माझे वडील 2004ची एक विधानसभा निवडणूक एका बड्या नेत्याच्या विरुद्ध लढले होते. 40 वर्ष ज्याची सत्ता होती आणि ती केवळ अपक्ष असताना माझे वडील 484 मतांना पराभूत झाले होते. आणि मग तिथं त्यांच्या लक्षात आलं की आता हा जर माणूस जिवंत राहिला तर मग आपण पुढं राजकारण करू शकत नाही, आणि ह्या माणसाला जर संपवलं तर मग राजकारणामध्ये दुसरं कोण आपल्याला तिथं आव्हान द्यायला उभा राहणार नाही. ह्या भावनेतनं फक्त माझ्या वडिलांची हत्या झाली. आणि हे झाल्याच्या नंतर मात्र मी मनोमन ठरवलं, माझा भाऊ जयप्रकाश असेल, माझ्या कुटुंबातले आई असेल, माझी बहीण असेल, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ज्या कारणासाठी राजेसाहेबांना संपवलंय ते कारण त्या माणसाचं साध्य होऊ द्यायचं नाही, तरच मला वाटतं मी पवनराजेचा पोरगा म्हणून भविष्यात कधी सांगू शकेन. आणि त्या भावनेतनं जिद्दीतनं मी पेटून उठलो आणि तिथून मी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. माझी शपथच ही होती की कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब जरी तुम्ही संपवले असतील तर त्याच ताकदीचा दुसरा माणूस मी तुमच्यासमोर उभा केल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. मला वाटतं ह्या जिद्दीनं परिस्थितीनं मी तयार झालो आणि सर्वसामान्य लोकांनी त्या ठिकाणी फार मोठा आधार दिला. त्याच्यात बाळासाहेबांचा वाटा मला वाटतं फार मोठा होता. कारण तशा परिस्थितीमध्ये माझं काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसताना, माझी काही राजकीय ओळख नसताना, आदरणीय पक्षप्रमुख हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्या ठिकाणी मला उमेदवारी दिली आणि राज्याच्या विधानसभेत मला वाटतं आमदार म्हणून काम करायची संधी दिली. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की फक्त तितकंच नाही तर कायमस्वरूपी जी माझी भावना आहे, मी बाळासाहेबांना त्यावेळेस आमदार झाल्यावर उद्धवजींच्या बरोबर भेटलो होतो. त्यावेळेस बाळासाहेबांनी एक वाक्य उद्धवजींना वापरलं होतं की म्हणले, ते बाकीचे पुढचे कोण वाहक सिंह आहेत मला माहीत नाहीत म्हणले, पण ह्या वाघाच्या बछड्याला मात्र शिवसेना तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू बिलकुल काय घाबरायचं कारण नाही, अखंडपणे शिवसेना तुझ्या पाठीशी राहील. मला वाटतं इतकी भावनिक साथ घालणारा जी पार्टी आहे आणि ज्या पार्टीमुळं, ज्या पक्षामुळं खरं तर मी माझा संघर्ष करू शकलो, मी राजकारणात येऊ शकलो, आमदार होऊ शकलो, खासदार होऊ शकलो. मला वाटतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक घटना आवर्जून मला सांगायची आहे की ज्यावेळेस 2019ची निवडणूक त्या ठिकाणी माझ्या पुढचे उमेदवार पराभूत झाले होते राणा पाटील, त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस सेना आणि भाजपची युती होती. त्यावेळेस बऱ्याचशा जागेवर अशी परिस्थिती होती की बीजेपीचा जरी माणूस असेल आणि जागा जर सेनेला सुटली असेल तर ती सेनेला द्यायची, म्हणजे सेनेत त्या माणसाला पाठवायचं आणि त्यांनी ती लढवायची. उदाहरण गावित साहेबांचं. मग तशाच पद्धतीनं माझ्या विरोधात असलेल्या राणा पाटलांनी प्रयत्न केला की ते स्टँडिंग खासदार होता, आमदार होता आणि माझ्या विरुद्ध खासदारकीला पराभूत झाला. ते उद्धवजींकडे गेले, त्यांनी विनंती केली की मी सेनेत प्रवेश करतो आणि तुम्ही धाराशिवची ही विधानसभेची जागा तुम्ही सोडा मला. मला वाटतं त्यावेळेस उद्धवजींनी माझ्या भावनेचा विचार केला आणि त्यांना सांगितलं की तिथं ओमराजेची अडचण आहे, मी काय ती जागा तुम्हाला अजिबात सोडू शकत नाही. आणि त्यावेळेस त्यांना स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवावी लागली. मला वाटतं ह्या पद्धतीनं विचार करणारा राजकारणी मला वाटतं आज आपल्याला शोधूनही सापडणार नाही की त्यांनी माझ्या भावनेचा आदर केला, मानसिकतेचा आदर केला, लोकभावनेचा आदर केला आणि त्यांना पॉलिटिकल बेनिफिटपेक्षा माझ्याकडे असलेल्या कार्यकर्त्याची काय भावना आहे, एका सामान्य कार्यकर्त्याची काय भावना आहे ती लक्षात घेतली आणि त्याला नकार दिला. मला वाटतं असा राजकारणी आपल्याला भेटणं, कुटुंब प्रमुख भेटणं दुर्मिळ असते आणि अशा पार्टीला का सोडायचं आपण. नक्कीच. म्हणजे बाळासाहेब आणि त्यानंतर पुन्हा उद्धवजी हे दोघेही तुमच्या आयुष्यातले अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती आहेत.
आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुमचं म्हणजे सोशल मीडियावर जर पाहिलं तर तुमची भाषणं, तुमचं वक्तृत्व, ती एक गावरान शैली, ती स्टाईल ही लोकांना प्रचंड आवडते. म्हणजे केवळ फक्त धाराशिववासीय नाहीत, संपूर्ण महाराष्ट्रात ती प्रचलित आहे. म्हणजे त्यातले काही किस्से देखील जेव्हा तुम्ही स्वतःहूनच तुमच्या मुखातून सांगता तेव्हा ते ऐकायला एक वेगळीच मजा येते. उदाहरणार्थ मला एक आठवतंय, तुम्ही तो किस्सा सांगितला होता तुमच्याच तोंडून मला ऐकायचा आहे. एका प्रवासी महिलेनं बसमध्ये असताना, एस टीमध्ये असताना तुम्हाला एक फोन केला. का केला, कशासाठी केला आणि काय झालं होतं? आपल्या माहितीसाठी म्हणजे माझे फोन नंबर कदाचित फार मोठ्या लोकांकडे नसतील, गावातल्या व्यक्तींकडे जे स्टॉलवर्ड असतील, पण सामान्य माणसाकडे माझे नंबर आहेत. त्याचं कारण असं आहे, माझा फोन नंबर तहसीलच्या बाहेर गेला तरी लिहिलेला आहे, माझा फोन नंबर पंचायत समितीच्या ऑफिसच्या बाहेर गेला तरी लिहिलेला आहे, माझा फोन नंबर तुमचा दवाखान्याच्या बाहेर जावा, बँकेच्या शाखेच्या बाहेर जावा, म्हणजे जिथं जिथं सामान्य माणसाचं प्रशासनाबरोबर किंवा काही काम पडतं अशा प्रत्येक ठिकाणी माझे फोन लिहिलेले आहेत. आणि ते सगळेच्या सगळे फोन लागणारे आहेत. असे लिहिलेले फोन नंबर सहसा कधी लागत नाहीत, पण ते लागणारे फोन आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला एक विश्वास तयार झाला आहे की बाबा ह्या माणसाला फोन केल्याच्या नंतर माझी अडचण सुटेल. आणि दुसरा त्याच्यातला महत्त्वाचा भाग असा आहे की माझी अडचण किती जरी सामान्य असली तरी माझा खासदार जरी असला तर तो आम लोकांसाठी आहे आणि तो सामान्य माणसाच्या अडचणी ऐकतो, सोडवतो. त्या महिलेची अडचण अशी होती की ती अपंग महिला होती आणि आताच्या एसटीचे ते ह्याच्यामुळं प्रचंड एसटी फुल आहेत. बरोबर. आणि महिला जास्तीत जास्त. अगदी मग त्या अपंग महिलेला काही जागा मिळत नव्हती. मग तिला आठवण झाली माझी, तिने डायरेक्ट मला फोन केला, मी फोन उचलला. आणि खरं आहे, एखादी आपली अपंग बहीण असेल आणि तिला जागा जर मिळत नसेल तर मला वाटतं बाकीचे राजकारणी त्याच्याकडे काय भावनेनं बघतील माहित नाही, पण मी स्वतःला त्या सिच्युएशनमध्ये टाकून बघत असतो की आपण त्या सिच्युएशनमध्ये असू, आपण अपंग असू, त्यांच्या जागी मीच आहे असं. अगदी अगदी आपण महिला असू तर आपण काय केलं असतं, आपल्याला काय भावना वाटली असती. तर त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला टाकून बघतो आणि मग ती अडचण सोडवायचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. मग त्यांना मी विनंती केली की जर गाडीतले कंडक्टर असतील तर त्यांना फोन द्या. मग त्या महिलेनं तो फोन त्या कंडक्टरला दिला. मग त्या कंडक्टरलाही विश्वास बसे ना की तिनं दिला, हे ओमदादा बोलतात म्हणून. मग त्यांना मी सांगितलं मी खासदार ओमराजे निंबाळकर बोलतोय. त्याला म्हणजे काही क्षणापूर्वी विश्वासच बसे ना. मग तो म्हणला, अहो दादा तुम्ही खरंच ओमराजे आहेत का? म्हणलं हा माझा फोन झाल्यावर एक काम करा, तुम्ही व्हॉट्सअपवरनं व्हिडिओ कॉल करा, मला बघा, खात्री पाठवा, पण मी ओमराजेच आहे. पण त्याच्यापूर्वी तुम्ही त्या महिलेला तुमची स्वतःची जागा द्या, पण तिची व्यवस्था करा. मला वाटतं कंडक्टरने तिची व्यवस्था केली. कसं असतं, अडचण लहान आहे का मोठी आहे, सामान्य आहे का गंभीर आहे, ह्याच्यापेक्षा अडचण आहे आणि ती अडचण सोडवण्याची जबाबदारी आपली आहे. मला वाटतं ती मी चांगल्या पद्धतीनं पार अशा अनेक किस्से तुमच्या होतात. ट्रक चालकाचा किस्सा विचारण्याची गरज नाही, जगजाहीर आहे सगळीकडे असतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आपण थोडंसं राजकारणाच्या बाजूने विचार केला तर आपला जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठा बिकट प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे. अगदी. पिण्याचं पाणी असेल किंवा सिंचन. म्हणजे मांजरा धरणात किती पाणी आहे म्हणजे शोधून सापडलं तरी ते सापडायचं नाही अशी परिस्थिती आहे. अगदी खरं आहे. आणि उजनीचं पाणी आणण्याचा प्रयत्न म्हणजे तुम्ही लोकसभेच्याही माध्यमातून करताय आणि बाकीच्याही राज्याच्या माध्यमातून करताय, तर तो मुहूर्त कधी लागणार आहे आणि मांजरा धरणातल्या पाणी संदर्भात काय? आपल्या माहितीसाठी आपण जो प्रश्न विचारला तो अतिशय बरोबर आहे. आज सुद्धा म्हणजे धाराशिव जिल्ह्यातली अशी बिकट परिस्थिती आहे. धाराशिव लोकसभेमध्ये म्हणलं तरी का आपण वावगं ठरणार नाही, कारण फक्त धाराशिव जिल्ह्यामधले 3च तालुक्यामध्ये सरकारनं दुष्काळ जाहीर केला आहे. पण प्रत्यक्षात जर परिस्थिती बघितली तर सगळ्याच तालुक्यामध्ये तशीच भयंकर परिस्थिती आहे. तो एक विषय. आणि पाणी जे म्हणताय, कारण शेतकऱ्याला जर शाश्वत लाईट, शाश्वत वीज आणि शाश्वत पाणी जर आपण दिलं तर शेतकरी आणि त्यानं उत्पादित केलेल्या भावाला, जसं तुम्ही इतर व्यापाऱ्याच्या कुठल्याही उत्पादित केलेल्या मालाला कंट्रोल करत नाही, त्या पद्धतीनं त्यानं उत्पादित केलेल्या मालाला जर केंद्र सरकारनं कंट्रोल नाही केलं तर मला वाटतंय शेतकरी सरकारला काही कमी पडलं तर देऊ शकेल. इतकी शक्ती शेतकऱ्यामध्ये, इतकी ताकद शेतकऱ्यामध्ये, कारण 70 ते 80% लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे पाणी त्याच्यातला अतिशय की पॉईंट आहे, महत्त्वाचा आहे. आणि त्याच भूमिकेवर खरं तर स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, त्याचबरोबर मधुकररावजी चव्हाण साहेब असतील, यांनी 2004 मध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं 21 TMC पाण्याचं त्यावेळेस ती योजना जाहीर केली. खरं तर ती 5 वर्षामध्ये कंप्लीट होणं अपेक्षित होती. 4-4.5 हजार कोटी फक्त प्रोजेक्ट कॉस्ट होता. पण ज्या भावनेनं त्याकडे बघायला पाहिजे त्या भावनेनं त्या ठिकाणी बघितलं गेलं नाही आणि ते रखडत रखडत प्रकल्प इथपर्यंत आला. म्हणजे जी गोष्ट तुमची 4,000-4,500 कोटीत होणार होती, आता त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता तुम्हाला 10,000 कोटी 12,000 कोटीचे द्यावे लागतात. म्हणजे जास्तीचा खर्च करावा लागतात. आणि उलट पक्षी जे 5 वर्षात पाणी त्या भागातल्या लोकांना मिळणं अपेक्षित होतं ते आज 2024 उजाडलं तरी मिळत नाही.
ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि उद्धवजी मुख्यमंत्री होते, जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री होते, त्यावेळेस मी आणि आमदार कैलास पाटील ह्या दोघांनी हा विषय अतिशय गांभीर्यानं घेतला होता. काय झालं होतं, आमच्याकडं तुळजापूरचा रामदाला तलाव आहे, तो बांधून जवळपास साधारणतः एक 15 वर्ष झाली असतील. का बांधलाय तर ते उजनीचं येणारं 21 TMC पाणी आहे ते त्याच्यात साठवायचं म्हणून. इकडं धाटणीचा बॅरेज बांधून पण 15 वर्ष झाली. तो का बांधलाय, अडवलंय पाणी बॅरेज बांधून, तर ते पाणी उचलून इकडं टाकायचं म्हणून. पण नेमकं धाटणीच्या बॅरेज पासून रामदारा तलावाला जोडणारी जी मधली कामं आहेत ती मात्र प्राधान्यक्रमात नव्हती. म्हणजे आपल्या समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर सायकलचं पुढचं टायर तयार आहे, सायकलचं मागचं टायर तयार आहे 15-15 वर्षापासून लोकांना दाखवलं जातंय ही सायकल चालणार आहे. पण सायकलचं चालण्यासाठी जे मधला सांगाडा लागतो आणि त्याच्यावर चालणारी चेन आणि पॅन्डल लागतं त्या कामाला मात्र प्राधान्यक्रमात मान्यता नव्हती. तो प्राधान्यक्रम मी आणि आमदार कैलास पाटलांनी त्या ठिकाणी घालायला लावला. धाटणी बॅरेज पासून ते रामदारा तलावापर्यंत जी पाईपलाईन जोडायची आहे त्याला प्राधान्यक्रमात घेतलं. तो GR जयंत पाटील साहेबांनी काढला आणि त्याच्यासाठी लागणारी 1100 कोटीची तरतूद त्या ठिकाणी तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून झाली. एक रामदारा तलाव, त्याच पद्धतीनं दुधाळवाडीचा जो साठवण तलाव आहे कळंब तालुक्यातला तिथपर्यंत, ही दोन्ही कामं आम्ही त्याच्यात प्राधान्यक्रमात घेतली आणि 1000 कोटीची तरतूद करून त्याच्यासाठी आवश्यक असणारे जे इस्टिमेट आहेत, कारण ह्या कामाची इस्टिमेट 3 पातळीवर चालतात, एक मेकॅनिकल, दुसरं इलेक्ट्रिकल आणि तिसरं सिव्हिल. तर ह्या तिन्हीची इस्टिमेट ज्याला वर्ष 1.5 वर्ष कालावधी गेला असताना आम्ही अगदी 6 महिन्यात त्या ठिकाणी तयार करून घेतले. टेंडर त्या ठिकाणी फ्लोट करण्याचा आमचा मानस होता, पण काही आमच्यातली 40 लोक त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं राजकारण घडलं आणि आमचं सरकार गेलं, नाहीतर आमचा मानस होता की जून 2023 पर्यंत ते पाणी प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी आणून दाखवायचं आणि मग लोकांना सांगायचं की आम्ही हे केलं. पण दुर्दैवानं सरकार बदलल्यामुळं त्या कामाला पुढं तशी गती राहिली नाही. पण तरीही आमचा पाठपुरावा चालू आहे. आता कामं ते प्रगतीपथावर आहेत. शेवटी लोकांसाठी पाणी आणणं हे गरजेचं आहे, त्याचं किती महत्त्व आहे हे मी स्वतः जाणतो. आणि एका शेतकऱ्याची साधी गाय आजारी पडली तर मी तिथं इतका लक्ष देत असेल, तर मला वाटतं शेतकऱ्याच्या आयुष्यावर आमूलाग्र बदल करणारा जो पाणी प्रश्न आहे त्याच्या बाबतीत आम्ही निश्चित गंभीर आहेत आणि ते करावं. मी फक्त इथंच नाही, केंद्र सरकारच्या माध्यमातून मला ज्यावेळेस लोकसभेत बोलायची संधी मिळाली त्यावेळेस मी केंद्र सरकारला पण विचारलं की तुम्ही मोठे मोठे हायवे केलेत, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही, आम्हाला राग नाही, आनंद आहे. हायवे टोल मिळते म्हणून तुम्ही करता, मग नदीजोड प्रकल्प जी 70% इकॉनॉमी, जी 70% लोक शेतीवर अवलंबून आहेत, आज तुमचं आसाम सारखं राज्य आहे, बिहार सारखं राज्य आहे जिथं प्रचंड प्रमाणात पाऊस पडतोय, पूर येतंय आणि पुरामुळे शेती वाहून जाते. हे जास्तीचं पाणी जर आमच्यासारख्या महाराष्ट्रातला मराठवाडा जो दुष्काळी भाग आहे किंवा राजस्थान सारखं राज्य आहे दुष्काळी भाग आहे, या दुष्काळी भागाला जर आपण नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जर केलं आणि एक हा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जर केंद्र सरकारनं हाती घेतला आणि ते जर कंप्लीट केलं तर लोकसाहेब डोक्यावर घेऊन नाचतील. आणि तुम्ही त्यानं उत्पादित केलेल्या मालाला जर जो भाव मार्केटमध्ये आहे तो त्याला मिळू द्या ना, तिथंच का कंट्रोल करता. मला वाटतं त्यामुळं ह्या पाणी प्रश्नाकडे आम्ही अतिशय गांभीर्यानं बघतो, लक्ष आहे आणि ते मिटल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कदाचित केंद्रात सुद्धा माझं कायमस्वरूपी सरकारच्या मागं हेच मागणं असेल की तुम्ही नदीजोड प्रकल्प हाती घ्या, महत्वाकांक्षी प्रकल्प, देशातला पहिला क्रमांकाचा प्रकल्प म्हणून हाती घ्या, सगळ्या शेतकऱ्यांना पाणी द्या. आपण जर बघितलं 70% शेतकऱ्यांच्या खिशात जर पैसा आला तर तिथले सगळे उद्योगधंदे जोरात चालतात. डॉक्टरचा दवाखाना असू दे, सोनाराचं दुकान असू दे, तुमचं मोटरसायकल विक्रीचं दुकान असू दे, ट्रॅक्टर विक्रीचं दुकान, कुठलाही व्यवसाय असू द्या, शेतकऱ्यांच्या शेतातनं माल उत्पादित झाला, त्या मालाला योग्य भाव मिळाला तर तुम्हाला सांगतो सगळं मार्केट जे आता गव्हर्नमेंट म्हणते ना 5 ट्रिलियन वगैरे इकॉनॉमी गाठायची, मला वाटतं हे केल्याशिवाय ते गाठू शकणार नाहीत. त्या पद्धतीची भूमिका केंद्र सरकारनं घ्यावी अशी वारंवार मागणी मी लोकसभेतही करतोय आणि ती पूर्ण करावी ही अपेक्षा आहे. नक्कीच. थोडं आपण आता लेटेस्ट जी इलेक्शन आहे त्या संदर्भात बोलूयात. अजूनही तुमच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचा हे सापडेनासं झालंय विरोधकांना. अर्थातच यावेळीची परिस्थिती जी आहे, म्हणजे मागच्या वेळी 2019ची परिस्थिती वेगळी होती, आता वेगळ्या, कारण की आता शिवसेनेत 2 गट पडले. मुळात प्रश्न असा आता निर्माण होतो, म्हणजे आपण औसा बघितला तर लातूर जिल्ह्यातला आहे, तिथे अभिमन्यू पवार आहेत, ते भाजपकडनं आहेत. बार्शी आपण सोलापूर म्हणतो राजेंद्र राऊत आहेत, ते अपक्ष आहेत. आणि मग 3 आपले भाजपला सहयोग करतात, त्यांच्यात सहयोग करतात. आणि आपले मग 3 जे आहेत, मग उमरगा आहे, तुळजापूर आणि परांडा, 6 पैकी 5 माझ्या विरोधातले आमदार आहेत. तर मला हेच म्हणायचं की हे जे सगळं आहे, तेव्हाची 2019ची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. कदाचित पुन्हा एकदा जर राणा पाटीलच तुमच्या विरोधात उमेदवार म्हणून दिले गेले तर ती आत्ताची परिस्थिती कशी असेल, की 5 तर तुमच्या विरोधात आहेत. दुसरी गोष्ट, त्यांच्याऐवजी जर दुसरा राष्ट्रवादीने तिथे दावा केला किंवा शिवसेना शिंदे गटाकडून एखादा उमेदवार दिला गेला तर काय परिस्थिती असेल, तुमची स्ट्रॅटेजी काय?
आपण जर बघितलं असेल 2019ची मी निवडणूक लढवत होतो त्यावेळेस तर मी एकदम पहिल्या वेळेस पुढे आलो होतो आणि त्यावेळेसची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर त्याही वेळेस एकही आमदार माझ्या बरोबर नव्हता आणि जो सोबत होता तो पण प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं एकाही माझ्या जाहीर सभेत कुठेही येऊ शकला नाही. म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की 6च्या 6 आमदार माझ्या विरोधात होते. एक लक्षात घ्या की बाळासाहेबांना मानणारा हार्ड कोर शिवसैनिक त्या मतदारसंघामध्ये आहे. कारण 2004 मध्ये ह्याच मतदारसंघातनं नरहरीताई या खासदार झाल्या होत्या. त्यावेळेस मोदींचा राजकीय जन्मही नव्हता. त्याच्यापूर्वी शिवाजी कांबळे होते. म्हणजे तुम्ही एक गोष्ट त्या ठिकाणी नाकारून चालणार नाही की बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक त्या मतदारसंघामध्ये आहे आणि तो आजही टिकून आहे. आणि जी काही राजकीय घडामोडी झाल्यात ज्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं बाळासाहेबांनी तयार केलेला पक्ष, उद्धवजींनी वाढवलेला पक्ष, चालवलेला पक्ष त्यांच्याकडून हिसकावून घेतला गेला, ते चिन्ह हिसकावून घेतलं. मला वाटतं हे सामान्य शिवसैनिकाला, सामान्य माणसाला अजिबात आवडलेलं नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण जर लोकांशी कनेक्ट असू, आपण जर लोकांना हवे असू, आपल्यासारखा माणूस जर लोकांना पाहिजे असेल तर काय अख्खी दुनिया जरी विरोधात गेली तर आपण काय विचार करायचं कारण आहे? कारण सामान्य लोक ह्याच्यात महत्त्वाचा घटक आहे. 16-17 लाख लोक मतदान करणार आहेत. त्या लोकांना आपलं काम आवडत असेल, त्या लोकांना आपलं नेतृत्व आवडत असेल, त्या लोकांना जर विश्वास असेल की हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो, तर मला वाटतं ह्या पक्षीय बलाबलाचा किंवा कुणाचा आमदार आहे कुणाचा नाही हा विचार करायची गरज नाही. स्वतःच्या कामावर आपल्याला विश्वास पाहिजे आणि माझ्या कामावर विश्वास आहे. मी अखंड 5 वर्ष सामान्य लोकांसाठी दिलेत. माझा 24 तास वेळ लोकांसाठी आहे आणि सामान्य लोकांसाठी जर आपण वेळ दिला तर लोकही आपलं लक्षात. मग मला तुम्हाला असा थेटच प्रश्न विचारायचा की पुन्हा एकदा ओमप्रकाशजींना जनतेनं का निवडून द्यावं? मला वाटतं हा प्रश्न जनतेला म्हणजे तुम्ही विचारताय ते योग्य आहे. माझ्या विरोधातला उमेदवार जगातला 1 नंबर पक्ष म्हणून घेतो. जगातला म्हणतोय बरं का, भारतातलं तर आहेच पण जगातला. आणि त्या पक्षानं आता सेना फोडून मूळ सेना त्यांच्याबरोबर घेतली, राष्ट्रवादी फोडून मूळ राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर घेतली, काँग्रेस सुद्धा फोडली. त्याच्यातले प्रमुख नेते जे 2 वेळेस त्यांच्या वडील ते स्वतः मुख्यमंत्री राहिलेत अशी लोक घेतली. मला वाटतं एवढं सगळं फोडून ह्या पक्षाला परत मनसेबरोबर युती करायची वेळ येते आणि एवढी सगळी राजकीय ताकद एकत्र केल्याच्या नंतर सुद्धा माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या विरोधात एक उमेदवार जर त्यांना देणं शक्य होत नसेल तर ह्याच्यावरूनच लोकांना मी का आवडतो, लोकांना मी का पाहिजे हे मला वाटतंय. तुमचं एक वाक्य पण आहे त्या सभेतलं एक फेमस वाक्य आहे की माझ्यासोबत ज्यांनी आतापर्यंत जेवढे सेल्फी काढले असतील त्यांनी एकत्र मिळून जरी मला मतदान केलं तरी मी निवडून येतो. अगदी खरं आहे. कारण तुमचा संपर्क तेवढा. अगदी आपल्या माहितीसाठी मला अनेक माझे लोकसभेतले सहकारी विचारतात की आता ही निवडणूक जशी जवळ गेली होती ते मला विचारतात की तुझी तयारी कुठपर्यंत आली. तर मी त्यांना अतिशय नम्रपणे सांगत असतो की मी 17 जून 2019ला ज्या दिवशी खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवशीपासून माझी तयारी चालू आहे. मी आता निवडणूक आली म्हणून गावात भेटी देतोय किंवा संपर्क करतोय असं नाही. मी कायम हा संपर्क अखंडपणे जपलेला आहे. ज्यावेळेस कोरोनाचा कालावधी होता त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या गावात माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाचा पेशंट निघाला त्या प्रत्येक ठिकाणी मी गेलो. दुसऱ्या क्रमांकाचा ऑक्सिजन प्लांट आपण त्या ठिकाणी आणि माझ्या स्वतःच्या मंगल कार्यालयामध्ये ऑक्सिजन बेड कमी पडत होते, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे लोकांचे मृत्यू होत होते. त्यावेळेस त्या मंगल कार्यालयामध्ये आम्ही 100 बेड ऑक्सिजनची व्यवस्था केली, सगळे डॉक्टर्स दिले, औषधं दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं जिथं कुठं म्हणून अडचण येत होती लोकांना मला फोन करायचे. कुणाला ऑक्सिजन बेडची आवश्यकता असायची, कुणाला बायपॅप मशीनची आवश्यकता असायची, कुणाला व्हेंटिलेटरचं बेड आवश्यक असायचा, कुणाला रॅमडेसिवीरचं इंजेक्शन पाहिजे असायचं. तर त्यावेळेस आम्ही त्यांच्या प्रत्येक हाकेला ओ म्हणून दिलेले. आपल्या माहितीसाठी आत्ता माझी निवडणूक लागल्यानंतर मला आत्तासुद्धा फोन येतात की त्या काळात दादा तुम्ही मदत केली म्हणून माझे वडील वाचले, त्या काळात तुम्ही मदत केली म्हणून माझे मिस्टर वाचले, त्या काळात मदत केली म्हणून माझी आई वाचली. मला वाटतं हे फोन पुरेसे आहेत. आणि संकटाच्या काळात त्या माणसाच्या जीवावर आलेला असताना जेव्हा आपली मदत त्याला होते तेव्हा तो माणूस कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. आता तुमचे एक राजकीय विरोधक म्हणजे एकेकाळचे तुम्ही सगळे दोघे एकाच पक्षात होतात, तानाजी सावंत, ते तुमच्यावर आता मध्ये त्यांनी मोठा गंभीर आरोप केला. त्या संदर्भात तुम्ही तो काही म्हणजे खुलासा केलात, लोकांपर्यंत पोहोचला, पण नेमकं याच्या मागचं कारण काय आहे, आरोप करण्यामागचं कारण? मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की एखादा दारुडा माणूस पूर्णतः दारू पिऊन येऊन त्यानं जर व्यसनमुक्तीवर व्याख्यान दिलं तर त्या व्याख्यानाकडे आपण कसं बघचाल? म्हणजे ज्या तानाजी सावंतांना शिवसेना ह्या पक्षानं 2 वेळेस आमदार केलं, 1 वेळेस मंत्री केलं, त्यांनी शिवसेना फोडून त्या ठिकाणी जी त्या ठिकाणी गद्दारी झाली
ते करायचं जर काम केलं असेल आणि ते जर मला म्हणत असतील की मी गद्दारी केली, तर मला वाटतं सामान्य माणसाला ठरवू देत कुणी काय केलंय ते. आणि आपण प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती आहेत आणि नीतिमूल्य सांभाळणाराही मी माणूस आहे की आपण काय केलं पाहिजे, काय वागलं पाहिजे. मला वाटते त्या भावनेनं मी गेलो. ज्या लोकांनी मला त्या ठिकाणी मदत केली, ज्या बाळासाहेबांनी मला उभं केलं. आपण विचार करा बरं, मला बाळासाहेबांनी 2009ला विधानसभाची उमेदवारी दिली नसती तर मी हा संघर्ष करू शकलो असतो का? मग का म्हणून सोडायचं उद्धवजींना? कशामुळं आपण टाळायचं? नाही टाळलं आम्ही. आम्ही नाही कुठल्या पैशाच्या आमिषाला बळी पडलो, नाही आम्ही कुठल्या पदाच्या आमिषाला बळी पडलो, नाही आम्ही सत्तेबरोबर गेलो. आमचं कितीही नुकसान होत असलं तरी आम्ही थांबलो. मला वाटतं शेवटी माझा जिल्हा हा भाई उद्धवराव दादांना मानणारा जिल्हा आहे. आपल्याला माहीत असेल शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत. माझ्या त्या भागातनं ते आमदार राहिलेले आहेत, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत. एक काळ असा होता की यशवंतराव चव्हाण साहेब केंद्रात गेले, ते मुख्यमंत्री होते. यशवंतराव चव्हाणांनी स्वतः सांगितलं होतं की भाई उद्धवराव दादा तुम्ही पक्षांतर करून आमच्या पक्षात या आणि मुख्यमंत्री व्हा. त्याला नम्रपणे नकार देणारे भाई उद्धवराव दादांचा जिल्हा आहे. मला वाटतं त्या भागातली लोक आहेत, आपण त्याचं प्रतिनिधित्व करणारी माणसं आहेत. मग आपलं वागणं कुणासारखं असलं पाहिजे, आपली भूमिका काय असली पाहिजे, मला वाटतं हे कळण्या इतकं शहाणपण माझ्यामध्ये आहे. आणि ते मला वाटतं त्या पद्धतीनं आम्ही पुढे गेलो. जी जनभावना होती, जी मला वाटत होतं मनातनं, त्या पद्धतीनं पुढे गेलो. आता ह्याच्यात कुणाचं काही नुकसान झालं असेल, त्या भावनेतनं कोण जर बोलत असेल तर मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही उद्धवजी आणि शिवसेनेशी तुमचं असलेलं नातं हे काय आहे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. म्हणजे सगळे जातील पण ओमप्रकाश राजे निंबाळकर साथ सोडणार नाही, हे तुम्ही दाखवूनच दिलं. आता मला अगदी एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की सत्ता होती तेव्हा आपण पक्षात होतो ठीक वाटतं, पण जेव्हा सत्ता नसते आणि कामं अडतात अशा वेळी मात्र कुठे ना कुठेतरी जनतेसाठी आपण पक्ष बदलला पाहिजे किंवा ज्यांनी बदललं ते असंच म्हणतात की आमची विकास कामं होत नव्हती, आम्हाला निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही पक्ष बदलला. ते कारणं सांगायची असतात. कारणं कुठले ते आपल्याला सगळ्यांनी आपण बघितलेले आहेत. तर अशी एखादी घटना कधी विचार डोक्यात असा आला का की अरे आपण करतोय ती चूक तर नाही ना म्हणून? नाही, कधी नाही, अजिबात नाही. केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि समाधान आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं असेल की जी मंडळी सांगतायत की लोकांच्या विकासासाठी आम्ही गेलो, त्याच्यात प्रमुख 2च कारणं होती. म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो, मी पॉलिटिकल भाष्य करत नाही आहे. एक, ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला पैशाचा आमिष, पैसे घे आणि आमच्याकडे. दुसरं, ज्याच्याकडे खूप पैसे आहेत त्याला त्या ईडीची भीती की तू जर नाही आमच्याकडे आलं तर तुझ्या पाठीमागे आम्ही ईडी लावू, तुला जेलमध्ये टाकू. मला वाटतं ह्या 2 पद्धतीत बसणारीच लोक त्यांच्या प्रेशरला बळी पडून पक्षांतर केलेलं आहे. ह्याच्यापेक्षा तिसरं हे विकास हे सांगायच्या गोष्टी आहेत सगळ्या. पण आपल्या माहितीसाठी अशा पद्धतीनं जर कोण वागत असेल तर जनता मला वाटतं त्याच्याकडं बारकाईनं लक्ष ठेवून आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जनतेला गृहीत धरून चाललेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं चालल्या आहेत की आम्ही आज अमरपट्टा घालून आलोय आणि आयुष्यभर आम्हीच तिथं बसणार आहेत असं नाही आहे. जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय, बहुमत दिलंय म्हणून तुम्ही तिथं आहेत. तुम्ही जर जनतेनं निवडून दिल्याच्या नंतर संविधान विरोधी वर्तन असेल, लोकशाहीनं तयार झालेले पक्ष फोडून जर तुम्ही दुसऱ्याच्या हातात देत असाल तर हे जनता अतिशय बारकाईनं बघते. आणि मला वाटतं ह्याचा हिशोब लोकांना द्यायची एकच वेळ असते, ती म्हणजे सार्वत्रिक निवडणूक. आणि ज्यावेळेस निवडणूक येईल त्यावेळेस मी ग्रामीण भाषेत सांगताना सांगतो की खपटाच्या आड, म्हणजे आपण ते खपट लावलेलं असतं बघा, आपण ते मशीनवर बटन दाबायला जातो, त्याच्या आड गेल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन सामान्य लोक त्याच्या विरोधात मतदान केल्याशिवाय राहणार नाहीयेत. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आम्हाला त्रासही झाला सत्तेच्या विरोधात गेल्याच्या नंतर. जी जनतेसाठीची कामं होती त्याला मोठ्या प्रमाणावर स्थगिती देण्यात आली. आमच्या धाराशिव शहरातल्या बहुतांश लोकांना जे रस्त्याची कामं अंडरग्राऊंड ड्रेनेजमुळे त्या ठिकाणी रस्ते खांदले गेले होते, ते कामं होणं गरजेचं होतं, त्या कामाला स्थगिती दिली गेली. त्यांचा त्रास प्रचंड प्रमाणात झाला. शेवटी कैलास पाटील जे आमदार होते ते कोर्टात गेले, कोर्टानं ऑर्डर केली. कोर्टानं ऑर्डर केल्याच्या नंतर सुद्धा अजून त्याच्यावरच्या काही कामाच्या स्थगित्या उठवलेल्या नाहीत. कोर्टात ॲफिडेव्हिट देऊन की आम्ही ह्या स्थगित्या उठवतो म्हणून अद्यापपर्यंत उठवलेल्या नाहीत. मग इतकं लोकांना त्रास द्यायचं जर वर्तन असेल तर लोकही ह्या गोष्टीकडे बारकाईनं बघून असतात, त्याचा हिशोब घेतील. नक्कीच. शेवटचे 2 प्रश्न. तुमच्या घरापासून हाकेच्या अंतरावर, अर्थात तुम्ही आलात आणि त्याचं नाव नाही निघालं तर काही अर्थच नाही, तेरणा, आत्ता त्याची नेमकी परिस्थिती काय आहे आणि तो ऊर्जितावस्थेत येण्यासाठी खासदार म्हणून, आणि तेरणा ही ओळख आहे राजे निंबाळकरांची. नाही, अगदी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एक तरुण ह्या पद्धतीची राजकीय भूमिका घेऊन जेव्हा बाहेर पडतो आणि त्याला लोक एका विश्वासानं तेरणा कारखान्याची सत्ता ताब्यात देतात,
तेव्हा त्या तरुणाची काय मानसिकता असेल की बाबा हे अडचणीत सापडलेला कारखाना आपण बाहेर काढू. अडचणीत ह्या अर्थानं मी ज्यावेळेस तेरणा कारखान्याची सूत्र हाती घेतली तेव्हा 427 कोटी रुपयाचा कर्जाचा डोंगर असलेला कारखाना मी माझ्याकडे घेतला होता. मला त्या गोष्टीची पूर्णतः जाणीव होती. आणि आपल्या माहितीसाठी त्यावेळेस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक होता. त्यावेळेस प्रशासकाला विनंती केली, प्रशासकानं आम्हाला रीतसर कर्ज वाटप केलं आणि आम्ही पहिल्या वर्षी कारखाना चालवून 7 लाख टनापेक्षा जास्त ऊसाचं गाळप केलं. त्या काळात 1 वर्ष ऊस राहिलेला होता, त्याही ऊसाचं आम्ही गाळप केलं आणि 427 कोटीपैकी 227 कोटी रुपये इतक्या कर्जाची परतफेड आम्ही बँकेकडे केली. ह्या माध्यमातून काय झालं की विरोधक असा आरोप करत होते की ह्यांना कारखाना चालवायला जमणार नाही, ह्यांच्याकडनं कारखाना चालवू शकणार नाही. आम्ही चालूही केला, 7 लाख टन गाळपही केलं, बँकेचं कर्ज परतफेडही केलं. मग तिथं पोटात आग पडायला चालू झाली आणि त्या दरम्यानच्या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकामध्ये त्यांना मांडणारं संचालक मंडळ DCC बँकेवर आलं आणि तिथंच नेमकं तेरणा कारखान्याची अधोगती व्हायला सुरुवात झाली. त्यांनी तेरणा कारखान्याचा कर्ज पुरवठा त्या ठिकाणी पूर्णतः बंद केला. म्हणजे आम्हाला ब्लॉक केल्यासारखं केलं. आपल्याला माहिती आहे साधं किराणा दुकान जर चालवायचं असेल तर आपल्याला बँकेच्या मदतीशिवाय आपण चालवू शकत नाही. इतका मोठा कारखाना चालवणं मला वाटते बँकेच्या सपोर्टशिवाय शक्य नव्हतं आणि मग आमच्या पुढे अडचणी यायला चालू झाल्या. मग त्याने कर्मचाऱ्याला भडकावून कर्मचाऱ्याचे संप घडवून आणले बघा. पण जी कृती केली गेली ती स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी. म्हणजे 23,000 सभासदाच्या अन्नात माती गेलेली चलती, पण माझा राजकीय स्वार्थ साधला पाहिजे. 1,000 कर्मचारी त्या ठिकाणी देशोधडीला लागले तरी चालते, पण माझा राजकीय स्वार्थ त्या ठिकाणी चालला पाहिजे. ह्या भूमिकेतनं केलेली ही कृती होती आणि ह्याला सगळेजण धाराशिव जिल्हा साक्षीदार आहे. ज्या पद्धतीनं मला त्रास देऊन कारखाना बंद पाडण्याच्या बाबतीतल्या भूमिका घेतल्या गेल्या हे सगळे लोक जाणत आहेत आणि मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, माणसानं कशाला नाही मांडलं तर आपल्या कर्माला त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. कारण कर्म आपण चांगलं केलं असेल तर चांगलं आपल्याला वाटायला येतं, वाईट केलं असेल तर वाईट परमेश्वर भोगायला लावल्याशिवाय सोडत नाही. मला वाटतं त्या म्हणीप्रमाणेच मी कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी प्रामाणिकपणे ती संस्था कर्जाच्या बाहेर काढायचा प्रयत्न केला. मी प्रामाणिकपणे त्या संस्थेचं कर्ज परतफेड करायचा प्रयत्न केला. हे सगळं करत असताना ज्या लोकांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी राजकारणमध्ये आड आणून कारखाना बंद पाडला, कारखानाच्या कर्मचाऱ्याला संप करायला भाग पाडलं आणि त्याच्यातनं जे काही नुकसान झालंय, जेवढ्या लोकांवर त्या ठिकाणी त्याच्यामुळं परिणाम भोगावा लागला, त्या सगळ्या लोकांच्या ज्या वाईट दुआ असतात म्हणून ना, बददुआ म्हणतो आपण, ती ज्याने हे कृती केली त्याला भोगायला लावल्याशिवाय परमेश्वर सोडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि निश्चित एक लक्षात घ्या, आज कारखाना चालू असला पाहिजे, लोकांच्या ऊसाचं गाळप झालं पाहिजे, ह्या भावनेला मांडणारा मी आहे. तो कुठल्या राजकीय व्यक्तीच्या हातात आहे ह्याचा विचार करण्यापेक्षा तो कारखाना चालला पाहिजे, त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या ऊसाचं गाळप झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी माझं नेहमीच सहकार्य असेल. बरी राजकीय भूमिका कुणाची काही जरी असली तर त्याच्यात कधी विरोध करणारा मी माणूस नाही आहे. शेवटी बंद पडलेल्या कारखान्यासमोरून जात असताना आपल्या मनाला प्रचंड वेदना होत्यात की एकेकाळी आपण ह्याच्यासाठी पूर्ण आपलं भवितव्य पणाला लावून काम केलेलं आहे. मला वाटतं त्या कारखान्याच्या बाबतीत मला आपल्याला सांगायचं आहे की त्याचे ऊसाची बिलं अडकल्याच्या नंतर सहकारी कारखाना आहे, मी माझी स्वतःची वैयक्तिक प्रॉपर्टी तारण ठेवून शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे दिले. एक लक्षात घ्या, कोण देत नाही सहकारी कारखान्याचे पैसे, मी दिलेत, रेकॉर्डवर आहे. आणि हे करत असताना ती कारखाना बंद पडावा असं मला वाटेल का? उलट चालू राहून लोकांचं नीट व्हावं ही भावना होती. मी काय एवढा फार ताकदीचा माणूस नाही, फार आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला माणूस नाही, पण जे लोकांचे पैसे आपल्याकडे राहिले नाही पाहिजेत, कुणीही आपल्याकडे बोट दाखवता कामा नाही, ह्या भावनेतनं काम करणारा माणूस आहे. म्हणून त्या लोकांची देणी मी ठेवली नाहीत, मी देऊन टाकली. असो, कारखाना चालला पाहिजे, चांगला चालला पाहिजे, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, ही भावना आहे माझी त्याच्याबद्दल. नक्की. अगदी शेवटचाच प्रश्न, 2019ला शिवसेनेचा बाण बरोबर वर्मी लागला होता, लक्ष साधलं होतं. आत्ता 2024ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मशाल धाराशिवमध्ये पेटणार का? निश्चित. आपल्याला माहीत असेल की हाच धनुष्यबाण रावण एकदा उचलायचा प्रयत्न करायला लागला होता आणि मग त्या रावणाची ते धनुष्यबाण उचलताना काय अवस्था झाली होती हे रामायणातल्या सिद्धांतांना आपल्याला माहिती आहे. आत्तासुद्धा जे काही कुकर्म झाले, जे काही वाईट गोष्टी झाल्यात, ज्या काही वाईट गोष्टी ज्या पक्षानं करायला लावल्यात त्यांना करायला भाग पाडले, अशा पक्षाचा हिशोब लोकशाही मार्गाने लोक घेतील. आणि निश्चितपणे सांगतो की ही मशाल, धगधगती मशाल, ही क्रांतीची मशाल, लोकशाही विरोधी धोरण असणारं, संविधान बुडवू पाहणारं, लोकशाही बुडवू पाहणारं, शेतकऱ्यांना मातीत घालणारं, उद्योगपतींना सांभाळणारं, ह्या सरकारच्या विरोधात पेटवून त्या ठिकाणी लोक क्रांती करतील. नक्कीच. येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
तुमचे जे सगळे लोकसभा मतदारसंघातले प्रश्न आहेत ते सुटावेत, पाण्याचा प्रश्न जास्तीत जास्त मार्गी लागला पाहिजे, रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, तेरणा कारखान्याला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था यावी आणि जास्तीत जास्त चांगलं काम तुमच्याकडनं जसं मागच्या या 5 वर्षात झालं तर या पुढच्या 5 वर्षात व्हावं हीच तुम्हाला मला रेल्वे मार्गाचा तुम्ही उल्लेख केला म्हणून एक विषय माझ्याकडनं सुटून राहिला होता, मी तो ऍड करतो की माझ्यावर बरेचशे गोष्टी बोलल्या जातात की तुम्ही फक्त लोकांची, सामान्य लोकांचंच फोन उचलता, बाकीचं काही काम तुम्ही महत्त्वाचं करत नाही. मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आणि राजेश भैया टोपे म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना मंजूर केलं, चालू केलं. 3ऱ्या वर्षाचे ऍडमिशन चालू आहेत. आपल्या माहितीसाठी 2014ला सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ह्या रेल्वे मार्गाची घोषणा झाली होती. 14 ते 19 मोदींचं सरकार होतं. 14 ते 19 मोदींना पाठिंबा देणाराच खासदार होता, पण त्याच्यासाठी आवश्यक असणारी 1 गुंठा जमिनीचं पण भूसंपादनाची प्रक्रिया झाली नव्हती. 19 ते 24 मध्ये मी खासदार झाल्याच्या नंतर त्याच्या माझ्याकडे प्रोसिडिंग आहेत. महसूलचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी अगदी महिन्यावारी बसून त्या जमिनीचं भूसंपादन करायची कारवाई मी त्या ठिकाणी पार पाडली आणि पूर्ण भूसंपादन झाल्याच्या नंतर आज त्या रेल्वेच्या कामाचं टेंडरही निघालंय, फ्लॅश झालंय. मला वाटतं इथपर्यंत जर त्या कामाला 5 वर्षात गती येत असेल तर मला वाटतं माझ्या कामाचं मी सांगायची आवश्यकता नाही. आणि कसं आहे, बरीचशी लोक म्हणतात की आम्ही केलं. आताही चालू असतंय की आम्ही 30 कोटी दिले, आम्ही 20 कोटी दिले. साहेब, कुठलाही खासदार, कुठलाही आमदार, कुठलाही मंत्री, कुठलाही मुख्यमंत्री, कुठलाही पंतप्रधान आपल्या वडिलोपार्जित जमीन विकून हे पैसे देत नसतो. आपल्या ऊसाचं आलेलं बिल नसते किंवा सोयाबीनची आलेली पट्टी नसते. हे पैसे सामान्य लोकांकडनं GST टॅक्सच्या माध्यमातून, म्हणजे माणूस जन्मल्यापासून ते मरेपर्यंत प्रत्येक वस्तूला टॅक्स आहे, त्याच्या माध्यमातून सरकारनं सामान्य लोकांकडनं जमा केलेले पैसे असतात. सामान्य लोकांकडनं जमा केलेली धन असते, संपत्ती असते. तेच पैसे, तेच धन आपण सामान्य लोकांसाठी खर्च करतोय, तर आपण आपली पाठ थोपटून घ्यायचं काही कारण नाही. ते आपलं कर्तव्य आहे. मला वाटतं ते कर्तव्य म्हणून त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे, ना की उपकार म्हणून. मला वाटतं आत्ताच्या काही राजकारत्याची भावना अशी झाली आहे की उपकार म्हणून केल्यासारखं करतायत. त्याची जाण आता जनतेनं त्यांना करून द्यावी. नक्कीच तुम्ही आमच्या इथं आलात आणि खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सगळ्या कार्याला सरकारनामाकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते ओमप्रकाश राजे निंबाळकर, जे स्वतःला खासदार असून सुद्धा खासदार समजत नाहीत. तर त्यांचं असं मत आहे, माझ्यासाठी जे खास आहेत आणि ज्यांच्यासाठी मी खास आहे ते जे आम आहेत त्यांच्यासाठी मी काम करणारा नेता आहे. अर्थात आपला मोबाईल क्रमांक जाहीर करून जनतेच्या अडचणी सोडवणारा आणि पुढील 5 वर्षामध्ये माझ्या कामाचा जो काही आवाका असेल तो काय आहे हे संक्षिप्त स्वरूपात सांगणारा धाराशिवचा हाच खासदार आता पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरलाय. अर्थात खपटाड त्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर नेमकं धाराशिववासीय काय करणार आहेत याचं उत्तर अर्थातच 4 जूनला कळणार आहे. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.